नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले सन मराठीच्या गणेश उत्सवच्या रिहर्सल्समध्ये आणि आता इतकी जोरदार तयारी सुरू आहे यांची आणि हे कलाकार बिचारे थकलेले पण दिसतात पण तेवढेच एक्साइटेड आहे. कसे आहात तुम्ही? एकदम मजेत. तुम्ही कशा आहात? मस्त 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 चाललंय. कसं चालू शूट सुरू आहे आणि आता रिहर्सल्स पण सुरू आहेत. शूट काय ते रेग्युलर आहे, ते आता सवयीचा भाग झालाय, त्यामुळे त्याला हेक्टिक म्हणून त्याचा काही अपमान करणार नाही किंवा त्याची काही स्तुती करणार नाही. हा जो इव्हेंट आहे हा त्यातला रिलीफ आहे. या इव्हेंटमुळे मजा येते, छान वाटतंय. काहीतरी वेगळं केल्याची एक ऊर्जा मिळते बस. हा म्हणजे ऊर्जा मिळते काहीतरी वेगळं केल्याची, कारण रोज सीन्स करतच असतो, परफॉर्म कधीतरी करायला मिळतं आणि त्या निमित्ताने सगळ्यांसोबत भेटीगाठी होतात, त्यामुळे अजून मजा येते. मी असं ऐकला 16 जणांच्या प्रॅक्टिस होणार आहेत. प्रॉपर आज इव्हेंट असा टेक्निकल रिहर्सल विथ कॉस्ट्युम होणार आहे. मला असं वाटलेलं की आज गडबड वगैरे असेल, पण आज तसं तरी काही दिसत नाहीये सध्या मला. पण सुरू होईल. आतापर्यंत फक्त रिहर्सल सुरू होत्या, आता टेक्निकल रिहर्सल सुरू होईल, त्यामुळे मजा येणार आहे. हा आणि चेतन, नानू यांची टीम इतकी चांगली ना, ते व्यवस्थित कोऑर्डिनेट करतात. त्यांचं डिझाईन खूप चांगलं असल्यामुळे आम्हाला त्याची खूप मदत होते. अच्छा. हा हा गणपती बाप्पा येणार आहेत आणि तुमची तयारी, घरची तयारी झाली का? पर्सनल घरची गणपती येतात का तुमच्याकडे आणि त्यांची तयारी झाली का? आमच्या घरी गणपती असतो, पण असं तयारी जसं पश्चिम महाराष्ट्रात म्हणा किंवा कोकण बाजूला किंवा मुंबई सारख्या ठिकाणी जसा गणेशोत्सव साजरा केला जातो किंवा जेवढं दिसतं आपल्याला आजूबाजूला की किती हुरहुर असते, तसा अगदीच गाजावाजा नसतो. पण हा तयारी असते छान. तुमच्याकडे गणपती बसते? हो, माझ्याकडे गणपती बसतो आणि मला वाटतं तयारी सुरू आहे. सगळ्यांची धावपळ ऑफकोर्स असते, कारण घरात सारवण असू देत किंवा कपडे वॉशिंग करणं असू देत, ते सगळं चालू आहे त्यांचं. हा. मी त्यात सहभागी होऊ शकत नाही कारण मी इकडे आहे, पण करतायत. तुमच्या लहानपणीच्या गणपतीच्या आठवणी काय आहेत किंवा बाप्पा आणण्यापासून ते विसर्जनापर्यंत? हा, आठवण म्हणजे काय, एक रेग्युलर आठवण की घरी उठल्यानंतर जोपर्यंत गणपतीची प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत जो गणपती बसवतो त्याने उपवास धरायचा. अनवाणी जपल्याने तो मूर्ती आणायला जायचं. तिथे आपल्याला घ्यायची असते एक, मग तिथे अशा शेकडोने हजारोने वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या मूर्त्या बघायला मिळणार. ते चित्र डोळ्यात साठवायचं, तो माहोल एन्जॉय करायचा, ही आठवण. तुझं कोकणातलं आहे का? नाही, मी नागपूरची आहे. सो आमच्याकडे गणपती आत्ता बसायला लागलाय, गेले 4-5 वर्ष झाले. पण मला वाटतं गावात एक गणपती असायचा. आता तर बऱ्याच एरियामध्ये वेगवेगळे गणपती असतात, पण तेव्हा अख्खं गाव मिळून एक गणपती बसायचा आणि त्याची वर्गणी गोळा व्हायची. त्याच्यानंतर फक्त एकच फंक्शन व्हायचं, जे लास्टच्या दिवशी जेव्हा विसर्जन असतं त्याच्या आदल्या दिवशी जे काही भोजन समारंभ असायचा ते सगळं व्हायचं. तर त्या आठवणी आहेत. त्या आठवणीत आपण एक गेम खेळूया. मी रॅपिड फायर सारखे 5 प्रश्न घेऊन आले, तुम्हाला ते बोलायचे पटकन. उकडीचे मोदक की तळलेले मोदक? तुझे तळलेले. तुझे? उकडीचे. लोकनृत्य की डीजे? लोकनृत्य. लोकनृत्य. तयार डेकोरेशन की टाकाऊपासून टिकाऊ? टाकाऊपासून टिकाऊ. गाव की शहर? गाव. भजन की गणपतीची गाणी? भजन. वा. सॉरी. आपण अजून एक गेम आहे, त्याच्यामध्ये मी गणपतीची गाणी आणली आहेत. तुम्हाला डमशरासारखं ओळखायचं. मी 4-4 गाणी देणार, तुला 2 तुला 2 असे 4 गाणी. तुला पहिलं देते मी. ओके. दुसरं देऊ का? हो. ओके. गणपती. गणपती माझा. गणपती. प्रथम तुला वंदित व्हायचं. गणपती. शब्दात तसं नाही जाईल. मूर्ती. गणपती बरोबर. गणपती शब्द बरोबर आहे. गणपती शब्द बरोबर आहे. पाया पडणं आहे. एक खरंच गाणी ऐकली आहेत ते. बोलतो मी. हा शब्द नाही क्लिअर. बापरे. गणपती राया पडतो मी पाया, तुझ्या भेटीला आलो मी राया, ताशाचा आवाज झाला ना गणपती माझा नाचता. या लाईन्स जास्त. ओके.
गणपती काया प्रथम तुला वंदितो. बापरे जरा एवढंच आहे ना ते. हा, प्रत्येक प्रथम गाण्यामध्ये पडते मी पाया किंवा प्रथम तुला वंदितो. चल एक तुला गणपती समोर मी, आपण, मी, तू, तुम्ही, हा, तू, तू, तू गाते, दर्शन होते. आपण बापरे नाचलो होतो त्या गाण्यावर गेल्या मेळाव्यात. बापरे हे चुकीचं आहे हो का? तरी तरी आठवत नाही बघ. अरे तू असं नाही करणार ते. नक्की डान्सची स्टेप दाखवते गेल्या वर्षीची तुला. गणपतीचंच गाणं. गाणं नाहीये त्याच एवढं हिंट गाणं गाणं नाहीये ती आरती. बापरे काय हे? खूप फेमस आहे, जुनं गाणं आहे. आता हिंट दे त्याला, तर तोंडाने हिंट दे. आनंद शिंदेचं गाणं आहे. तू ही सुरुवात आहे. हम्म. ए काय हे? नाही, काय नाही. हे? बोल. तूच सुख करता तूच दुःख हरता बापरे. बावल्या दिनाच्या नाता. आनंद शिंदे. आपण नाचलो आपण गेल्या वेळेस. बापरे हे वाईट आहे. हे वाईट आहे, हे वाईट आहे. गणपतीचंच आहे. गणपतीचीच गाणी आहे. सुख करता दुःख हरता. 5 तोंड आहेत. 7 8 अष्टविनायका तुझा महिमा. नाईस नाईस नाईस. आज मुली जोरदार आहेत, सगळ्या मुली ओळखतायत गाणी. नाही पण देवाचं आम्ही गाणं ओळखतोय या- कारण तो सांगतोय तसा, म्हणून मी ओळखू शकले. मी कदाचित सांगू नाही शकले म्हणून तो ओळखू तसं काही नाही मला ते गाणं ओळखायला लावतं. बापरे हे काय. थँक्यू सो मच, मज्जा आली मला तुम्हाला. थँक्यू थँक्यू. पण जाता जाता गणपतीची रिहर्सल सुरू आहे, सगळं हेक्टिक, जसं तू म्हणालास की हेक्टिक म्हणू नाही शकत, आपल्या कामाचा भाग झालाय, तरी सुद्धा आज एवढा मोठा इव्हेंट होणार, उद्या होणार आहे आणि तो लवकरच प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. सो तुम्हाला त्या बाबतीत काय बोलायचं? सण मेळावा खरंच आमच्यासाठी खूप स्पेशल इव्हेंट आहे, कारण आम्ही सगळे एकत्र येत असतो. आणि तो स्पेशल यासाठी आहे कारण तो रविवारी TV वरती टेलिकास्ट होत असतो आणि सगळे छान घरी बसलेले असतात आणि फॅमिली सोबत तो इव्हेंट बघतात. तर या इव्हेंटला तुम्हाला सगळ्यांना खूप मजा येणार आहे, तर आवर्जून हा इव्हेंट पहा. हा, मी पण तेच म्हणेल की आवर्जून हा इव्हेंट बघा, छान वाटेल तुम्हाला. आपल्या वाहिनीवरचे सगळे कपल्स परफॉर्म करणार आहे. आणि येस, मराठी मनोरंजन विश्वाच्या प्रेक्षकांना शुभेच्छा. शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.